इतका सुंदर माझा परमात्मा आहे, इतका गोड माझा परमात्मा आहे महाराज। अनेकावर जीव लावणारा माझा परमात्मा जगाच्या कल्याणाकरता 16,100 बायकांचा त्यांनी पाणीग्रहण केलं आणि ह्या पहिल्या 8 आणि त्या 16,100 एकूण कृष्णाला बायका किती? एकूण कृष्णाला बायका किती? 16,108 आणि त्या 16,100 पैकी मोठी 16,100 एकटीचं नाव सांगितलं भागवतकारांनी, रोहिणी। 16,100 पैकी मोठी सगळ्यातली तिचं नाव आहे रोहिणी। अशा प्रकारे कृष्ण परमात्म्यावर सगळ्यांनी प्रेम केलं महाराज। किती प्रेम केलं! जर कृष्ण 16,108 बायकापैकी एकटीलाही नाही दिसला ना, तरी माझ्या कृष्ण परमात्म्याचं त्या बायकांचं मन लागत नव्हतं। एवढं प्रेम माझ्या कृष्ण परमात्म्यावर बायका करत होत्या। आणि इकडं गोकुळामध्ये कृष्ण परमात्मा ज्या दिवसापासून गेला ना, त्या दिवसापासून आनंद निघून गेलं होतं। जिवंत होते लोक, शरीर होतं, पण आत्मा निघून गेल्यासारखं धड होतं, फक्त धड होतं। सगळीकडे दुःख दुःख होतं महाराज। कृष्ण परमात्म्याने लग्न सगळं झाल्यानंतर लग्नाकरता नंद बाबा नंद राणी आलेल्या होत्या महाराज। लक्ष देऊन ऐका, भगवंताच्या विवाह करता गोकुळामधून नंद बाबा नंद राणी आल्या होत्या, पण बाकीचे गायी गोपाळ आलेले नव्हते। म्हणून कृष्ण परमात्म्याचा एक उद्धव नावाचा भक्त आहे, उद्धवाला कृष्ण परमात्म्यांनी पाठवलं, प्रेम पत्र लिहिलं होतं कृष्णाने। उद्धवजीकडे पत्र दिलं, पत्रात लिहिलं होतं, माझ्या प्रिय गोपिकांनो, गोपाळांनो, गायींनो, सवंगड्यांनो, सर्व गोकुळवासियांनो, तुमचं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे। माझ्या दगदगीच्या जीवनामध्ये मला तुम्हाला आठवण करण्याकरता वेळ भेटत नाही असं वाटत असेल, पण नित्य नित्य मी तुमच्या सगळ्यांची आठवण काढत असतो। महाराज, कृष्ण परमात्मा कुण्या ना कुण्या गोष्टीवरून गोपिकांची आठवण करायचे म्हणे। एकदा देवाचं डोकं दुखू लागलं। डोकं दुखत असताना देवानी नारदाला पाठवलं, नारदाला सांगितलं, माझं डोकं दुखतंय, माझ्या डोक्याला गोकुळातली माती, कोणाच्या पायाच्या धुळीची, ज्या गोपिका कृष्ण भक्ती करतात ना, ज्या माझ्यावर निस्सीम प्रेम करतात, माझी भक्ती करतात, अशा पायांची पाय धुळी जरी आणून माझ्या डोक्याला लावलं तर माझं डोकं थांबेल, शांत होईल। देवावर नितांत प्रेम करणारे रुक्मिणी होती, सत्यभामा होती, जांबुवंती होती, सत्या होती, कालिंदी होती, मित्रविंदा होती, पण या बायकांनी देवाला आपल्या पायाखालची धूळ दिली नाही। त्या म्हणल्या, मालक आहेत आपले, आपल्या मालकाला आपल्या पायाखालची जर धुळी दिलो, माती दिलो, तर देवाच्या डोकं दुखणं कमी होईल, पण आपल्याला पातक लागल्याशिवाय राहणार नाही महाराज। त्या पायाखालची माती द्यायला नारदाला हाकलून लावलं। नारद काय केला, तिथून गोकुळामध्ये आला, गोकुळामध्ये गोपिकांना बोलावून घेतलं, सगळेजण इकडे या, इकडे या। सगळ्या गोपिका धावत पळत आल्या। नारदांनी सांगितलं, देवाचं डोकं दुखतंय, देवाचं डोकं दुखतंय। वैद्यजीनं सांगितलं, देवावर प्रेम करणाऱ्या, देवाची भक्ती करणाऱ्या, देवाच्या दास्यत्व करणाऱ्या ज्या स्त्रिया असतील, जे पुरुष असतील, जे गोपाळ असतील, त्यांनी जर आपल्या पायाखालची माती, वारकऱ्यांनी आपल्या पायाखालची माती जर भगवंताला दिलं, गंधला तो त्या मातीचा लेप करून जर कृष्ण परमात्म्याच्या डोक्यावर लावला की ते काय होईल, देवाचं डोकं कमी होईल। गोपी चंदन नाव पडलं महाराज त्यापासून। गोपिका म्हणल्या, आम्ही मेलो तरी हरकत नाही, आम्हाला काही नरकात जरी जावं लागलं तर हरकत नाही,
पण आम्ही ज्याच्यावर प्रेम करतो तो जर दुःखी झाला, त्याचं जर डोकं दुखलं, त्याला जर त्रास झाला, तर आम्ही हसून काय म्हणे, आमचं जिवंत राहण्यात काय फायदा आहे? प्रत्येक गोपिकांना आपल्या पायाची धुळी काढून दिली महाराज, पायाखालची माती काढून दिली आणि त्याचं चंदन तिलक केलं. ते गोपी चंदन झालं, गोपीच्या पायाचं चंदन, म्हणून ते गोपी चंदन झालं. त्या दिवसापासून आमच्या वारकरी संप्रदायामध्ये गोपी चंदनाला महत्व आहे. गोपींनी पायाखालची दिलेली ती धुळी माझ्या कृष्ण परमात्म्याने आपल्या मस्तकाला लावली. देवाचं डोकं शांत झालं. 8 पट्ट राण्यांना तोंडात बोट घालून घेतलं म्हणे, कसे आहेत म्हणावं त्या गोपिका. त्यांनी मागचा पुढचा विचार केलाच नाही. नारद महाराजांनी पायाची धुळी दिल्यावर त्या गोपिकांना सांगू लागले, नारद महाराज तुम्हाला भीती वाटत नाही? अगं ब्रह्मांडाचा नायक आहे तो, जगाचा मालक आहे, जगदीश्वर आहे, आणि अशा परमात्म्याला तुम्ही तुमच्या पायाखालची धुळी देता, तुम्हाला नरकात जाण्याची भीती वाटत नाही? गोपिकांना सांगितलं, खुशाल नरकात जाऊ द्या म्हणे, पण आमच्या पायाखालीची धुळी घेतल्यानंतर त्याचं डोकं कमी होत असेल ना, तर आम्ही नरकात काय अजून त्याच्यापेक्षा कुठेही जायला तयार. त्याच्याकरता आम्ही मरणाला सुद्धा मागं फिरणार नाही महाराज. हे भक्ताचं लक्षण आहे. माझा देह काही होऊ देवा, पण तुला त्रास होता कामा नये, हे ज्या भक्ताचं अंतकरण असतं त्याला परमात्मा काहीच होऊ देत नाही महाराज. गोकुळामधली जी गोपिका आहे तिचं नाव आहे राधिका, राधा राणी. एवढं प्रेम करायची माझ्या कृष्ण परमात्म्यावर, एवढं प्रेम करायची. रुक्मिणी आई साहेबाला देवानं विचारून राधिकेला भेटायला जावं म्हणे. भागवतामध्ये असं चिंतन आहे. 8 दिवसाला का होईना 1 चक्कर राधिकेसाठी देवानं मारायची, कारण राधा राणीचा तेवढा अधिकार मोठा होता. एवढी तपस्विनी होती राधिका, एवढं प्रेम भगवंतावर करणारी होती. राधा राणीकडे भेटायला जायचं माझा कृष्ण परमात्मा, भेटून यायचं. महाराज भक्तीचा अधिकार एवढा मोठा होता, अधिकार संपन्न ती राधा होती. राधा आणि कृष्ण शेवटच्या टोकाला एकच झाले. राधा आणि कृष्ण वेगळे राहिले नाही. कृष्ण ती राधा, राधा ते कृष्ण, म्हणून राधे कृष्ण गोपाल कृष्ण. राधेचं जरी तुम्ही नाव घेतलं ना गोकुळामध्ये गेल्यानंतर, राधेची नाव घेण्याची ताकद काय आहे, तर राधा राधा जरी म्हणलं ना तरी आपलं काय होईल, उद्धार होतो. एवढी ताकद राधेच्या नामामध्ये कशामुळं आली, तर भगवंताच्या भक्तीमुळं आली. तिनं रात्रंदिवस कृष्णाचं नामचिंतन केलं. नामचिंतन केल्यामुळं एवढी पवित्रता तिच्या अंगामध्ये आली. तिला देवानं वरदानच देऊन टाकलं, तू माझी एवढी भक्ती केलीस म्हणे, भक्तीचा एवढा टोक गाठलास की लोक माझं नाव घेण्याऐवजी तुझं जरी नाव घेतले ना तरी त्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून श्री राधे राधे गोविंद गोपाल राधे.
गोपाल कृष्ण भगवान की जय. एवढं प्रेम करणाऱ्या त्या गोपिका होत्या महाराज. एवढ्या गवळणी भगवंतावर प्रेम करायचे होत्या. देव नाही आला. राधा राणी म्हणायची देवाला, देवा तुझ्याशिवाय कसं जीवन जगावं रे. तीन धरा तीन. ती राधा राणी कृष्ण परमात्म्याला भजन गात आळवायची महाराज. ओ मेरे श्याम, 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 ओ मेरे श्याम. तुम्हारे बिन, तुम्हारी
गोपाल कृष्ण भगवान की जय, भागवत महापुराण की जय। ती राधा म्हणते महाराज, ओ मेरे श्याम, ओ मेरे श्याम, ओ मेरे श्याम, ओ मेरे श्याम, तुम्हारी बिन तुम्हारी ये राधा न जी सकेगी यहाँ। जगू शकणार नाही देवा, तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही। वेडी झाली महाराज राधा राणी। अनेक जण देवावर प्रेम करणारे, त्या गोकुळामधली गोपिका आहे। कृष्ण परमात्म्यांनी पत्र लिहिलं, पाठवलं उद्धवाला, आठवण काढली, सगळ्या गोपिकांची आठवण झाली माझ्या कृष्ण परमात्म्याला। जा म्हणे उद्धवा, एकदा जाऊन त्या गोकुळामध्ये जा, ज्या गोपिका माझ्यावर जीवापाड प्रेम करतात त्या गोपिकांना माझं पत्र देऊन ये, राधा राणीला भेटून ये। माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी माझी आई यशोदा आहे, तिला जाऊन भेटून ये। पत्र घेऊन उद्धवजी आले महाराज। उद्धवाचा रथ पाहिल्याबरोबर वाटामध्ये गोपाळ होती, वाट पाहत बसलेली होती। कब आओगे मेरे श्याम, कब आओगे मेरे श्याम, मेरे अलबेले श्याम, मेरे अलबेले श्याम। वाट पाहत बसली होती महाराज राधा राणी। गोपिका यशोदा माईची अवस्था तर अशी होती काही सांगूच नका। रडून 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 डोळ्याचं पाणी आटून गेलं होतं माझ्या यशोदा माईच्या। डोळे आंधळे आंधळे दिसत होते यशोदा माईला, अंधुक झाले होते महाराज रडून रडून। उद्धवजी पत्र घेऊन गेलं। उद्धवाचा रथ गोकुळाच्या जवळ गेला। गोकुळामध्ये जाणार की रथाच्या खाली उद्धवजी उतरले, लक्ष देऊन ऐका। गोकुळाच्या जवळ गेल्याबरोबर रथाच्या खाली उद्धवजी उतरले। गोकुळातली माती घेतली आणि आपल्या डोक्याला लावलं। माती घेतली आपल्या डोक्याला लावलं। का माती डोक्याला लावली? म्हणे या गोकुळाच्या रजकणामध्ये, पवित्र कणामध्ये माझ्या कृष्ण परमात्म्याने 11 वर्ष खेळ खेळला। ही माती पवित्र आहे। या मातीमध्ये असेपर्यंत माझ्या कृष्ण परमात्म्याने कधी पायामध्ये वाहन घातले नाही महाराज, कधी चप्पल घातले नाही माझ्या कृष्ण परमात्म्याने। पायात चप्पल नाही, बिना चपलीचं माझ्या कृष्ण परमात्म्याने या गोकुळामध्ये अनेक लीला केलेल्या आहेत। भगवान रूप असणारे माझे कृष्ण परमात्मा या गोकुळामध्ये राहिले, म्हणून गोकुळाच्या मातीला शिराला लावून घेतलं आणि पुढे निघाले। पुढे निघाल्यानंतर उद्धवजी कृष्ण परमात्म्याचे ज्ञानी भक्त होते, लक्ष देऊन ऐका, ज्ञानी भक्त होते। भक्ती असावी, ज्ञानोत्तर भक्ती असावी। आणि भक्ती असली, कितीही ज्ञान असेल, पण प्रेम जर भक्तीमध्ये नाही ना, प्रेम जर भक्तीमध्ये नसेल तर ती भक्ती पूर्णतेला जात नाही। लक्षात असू द्या, प्रेम पाहिजे। म्हणून तर नाथ महाराज देवाकडे म्हणतात, देवा भक्ती दे, पण कशी दे? भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा। भक्ती असावी, प्रेम असलं पाहिजे त्या भक्तीमध्ये, प्रेम। भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई। प्रेम हा भक्तीचा टोक आहे महाराज। प्रेमानं भगवंताला आकळता येतं, भाव नाही। मी अगोदरही बोलून गेले, मनी नाही भाव। चला की ताई आमच्या घरी जेवायला, उगच चला की ताई आमच्या घरी जेवायला, चला। बरं,
केलंय का स्वयंपाक? नाही, आता करूत की. बर, तसं काही नाही. आज वेळ नसेल तर उद्या या, म्हणजे याला प्रेमाचं बोलणं म्हणतात. प्रेम पाहिजे महाराज, बिना प्रेमाचं काही होत नाही. प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोती वाचू नये. अर्थ कळत नाही, किती पोती वाचवा काही अर्थच कळत नाही महाराज. किती वाचलं तरी काही अर्थ नाही. किती भक्ती करा, प्रेमच नाही, अर्थ नाहीये. ज्ञानी भक्त होता उद्धव गेला, उद्धव पोहोचलेला आहे. उद्धवाला पाहिल्याबरोबर साऱ्या गोपिका पळत 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 देवाजवळ आले, त्या उद्धवाजवळ आले. आणि त्या उद्धवाजवळ येऊन उभं राहिले, दूर दूर येऊन उभं राहिल्या. उद्धवानं आपल्या खिशातलं पत्र काढलं. हे बघा, हे कृष्णाचं पत्र. कृष्णाचं पत्र म्हणल्याबरोबर सगळ्या गोपिका त्या उद्धवाच्या अंगावर पडल्या. कोणी एवढं 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 तुकडा फाडून घेतले. त्या कागदाचा तुकडा 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 फाडून घेतलं महाराज. त्याला वाचूही दिलं नाही, काय होतं ते लिहिलेलं पाहू सुद्धा दिलं नाही. कृष्णाचं पत्र म्हणल्याबरोबर ते कागद फाडून घेतलं आणि प्रत्येक जणीनं त्या कागदासोबत बोलू लागली. कसा आहेस तू? जणू काय त्या कागदामध्येच त्यांना कृष्ण दिसला की काय, ते कागद म्हणजेच प्रत्यक्ष कृष्ण आला की काय. वेडी झाल्यासारखं त्या कागदाला बोलू लागल्या. कसा आहेस तू? तुला आठवण येते का नाही आमची? येते का नाही? तू आता इथं असताना आमच्या सोबत आमचा सवंगडी होतास म्हणे, तिकडे जाऊन राजा झालास है ना. देव आता मोठा माणूस झाला, राजा झाला महाराज. भागवतामध्ये असं चिंतन आलं. यशोदा माईला भेटण्याकरता कृष्ण परमात्मा द्वारकेचे राजा झाल्यानंतर खूप वर्षानंतर यशोदा मातेला भेटण्याकरता गेलं. यशोदा माईचे डोळे दिसत नव्हते म्हणे कृष्णाला पाहायला. तिनं आपल्या लेकराच्या डोक्यावरून हात फिरवला. जे कुरळे केस होते गोकुळात राहणारे, ते केस आता शिल्लक नव्हते. राजा झाला होता देव, केस मोडले होते, केसाचा भांग मोडला होता देवाच्या कपाळावर गोकुळात असेपर्यंत मोर मुकुट होतं. आता कृष्ण परमात्म्याच्या डोक्यामध्ये काय होतं? मुकुट होता. आईला मुकुट लागला म्हणे यशोदा मातेला. अरे अरे अरे, माझा कृष्ण नाहीयेस तू, हा माझा कृष्ण नाहीये. तिथून राधा राणीला भेटायला गेलं कृष्ण परमात्म्यानं. राधा राणीने सुद्धा फक्त हाताने स्पर्श करूनच देवाला सांगितलं, तू आता आमचा कृष्ण राहिला, तू द्वारकेचा राजा राहिलास म्हणे, झालास म्हणे. तू 16,108 बायकांचा पती झालास म्हणे. तू जगाचा नायक झालास, तू ब्रह्मांडाचा मालक झालास, राजा झालास. पण आता तू कृष्ण राहिला नाहीस महाराज. हे प्रेमाचं प्रतीक आहे. प्रेम तुटून लेकरं आईवर करतात. कधीपर्यंत करतात? जोपर्यंत आई त्यांना सगळं काही देते तोपर्यंत करतात. ज्या दिवशी शिकून मोठे झाले, ज्ञानी झाले लेकरं, की प्रेमाचा अभाव दिसतो महाराज. जसं लहानपणी लेकरू आईला कवटाळून गळ्याला पडतं, तसं मोठं लग्न झाल्यावर पडते की पडते काय? माय पडत नाही बघा. लग्न झालं रे झालं की आता गळ्याला पडायचं बंद होऊन जाते. ते कधी आईच्या गळ्याला पडत नाही. माझी माय म्हणून म्हणत नाही, तिच्याजवळ बसत नाही, तिच्या हातचं खाऊ वाटत नाही. आता चव गेलं म्हणते म्हातारीच्या हाताचं, आता चव दुसऱ्याच्या हातात आलं म्हणतं है ना. राधा राणी यशोदा माई रडतायत कृष्ण परमात्म्याच्या भक्तीमध्ये. भगवंतानं त्यांना आढळ पद निर्माण करून दिलं. गोलोकामध्ये पद दिलं यशोदा राणीला, नंद बाबाला, गोकुळातल्या गोपिकांना. एक गोपिका तर अशी होती महाराज, तिनं देव जाताना डोळे लावून उभी राहिली होती. येईपर्यंत डोळे उघडणार नाही, येईपर्यंत डोळे उघडणार नाही. तशीच ती कृष्णाच्या भक्तीमध्ये वेडी झालेली होती. काय झालं? कृष्ण भक्तीचा परिणाम तिच्या अंगावर वाळून जाऊन लाकडासारखी झाली. कृष्णाला जाऊन अनेक वर्ष झाले, वाळून ती लाकडासारखी झाली. आणि एक कावळा तिच्या अंगावर येऊन बसला, झाड म्हणून. कावळा येऊन अंगावर बसला आणि त्यानं टोचू लागला तिच्या अंगाला. कावळ्याची सवय असते कुठं किडा मुंगी खावं म्हणून, तो चोच मारत असतो. तिच्या अंगाला तो कावळा मारू लागला. 10 वेळा मारल्यावर कुठंतरी एवढं रक्त निघालं.
सारं अंग वाळून गेलं होतं, लाकडासारखं झालं होतं. आणि तिला त्रास जाणवला महाराज. 10 वेळा कावळ्यानं मारल्यावर तिनं डोळे उघडले आणि त्या कावळ्याला पाहिलं आणि ती म्हणते, कागा सबतन खाइयो, कागा सबतन खाइयो, चुन चुन खाइयो मोस. कावळ्या वेचून वेचून खा म्हणे. जास्त दिवस झालं मी उभी आहे, वाळले मी, लाकडासारखी झाले, तुला मांस भेटणार नाही. जिथं जिथं मांस आहे ना तिथं चुन चुन वेचून वेचून माझ्या सर्वांगाचं मांस खाऊन टाक म्हणे, तुला मी काही म्हणणार नाही. कागा सबतन खाइयो, चुन चुन खाइयो मोस. वेचून वेचून मांस खा, पण दो नैनन को छोड़ दो. एकच विनंती आहे कावळ्या तुला, या 2 डोळ्याला सोडून टाक म्हणे. या दोन्ही डोळ्याला तेवढं सुखरूप ठेव. का सुखी ठेव? तर या डोळ्यानं मला त्या कृष्णाला एकदा पाहायचे म्हणे. या डोळ्यानं त्या कृष्ण येणार आहे, तो कृष्ण या वाटेनं गेलाय, त्यानं सांगून गेलेलं आहे की मी या वाटेनं परत येईल म्हणून. दो नैनन को छोड़ दो, कृष्ण मिलन की आस, राधे श्याम मिलन की आस. या दोन्ही डोळ्यांना एकच प्रार्थना आहे म्हणे, या दोन्ही डोळ्यांना माझ्या कृष्णाला पाहायचे. त्याकरता माझी दोन्ही डोळे सुखी असले पाहिजे महाराज. जीवनामध्ये एकच इच्छा असली पाहिजे की मलाही या दोन्ही डोळ्यानं एकदा माझ्या देवाला पाहायचे, एकदा तरी त्याला पाहावं अशी अपेक्षा या डोळ्यांची झाली पाहिजे. असं हे चरित्र माझ्या कृष्ण परमात्म्याचं आहे महाराज. कृष्ण परमात्म्याच्या अनेक लीला अशा आहेत. कृष्ण भक्तीने माणसाचं अंतःकरण शुद्ध होतं. कृष्ण भक्तीच्या परमात्म्याच्या लीला आपण जर मुखाने गायल्या, त्याचं चिंतन केलं, चरित्र ऐकलं की माणसाचं शरीर पवित्र होतं. आणि राम भक्तीनं माणसाचे जीवनामध्ये नियम येतं. माणूस मर्यादेनं जीवन जगायला शिकतो रामचरित्रामुळं. म्हणून रामचरित्राचं माणसाने जीवनामध्ये आचरण केलं पाहिजे आणि कृष्ण चरित्राचा नुसता उच्चार केला पाहिजे. मन निर्मळ करण्याकरता कृष्ण चरित्राचा उच्चार केला पाहिजे. शुकदेवजी महाराज परीक्षिताला संपूर्ण कथा सांगतात. अनेक कृष्ण भक्तीच्या, कृष्ण लीलाच्या चरित्राचं उच्चारण शुकदेवजी महाराज परीक्षिताच्या समोर करतायत. परीक्षितानं सगळं काही भक्तीचा मार्ग ऐकल्यानंतर परीक्षिताचे डोळ्यातून पाणी वाहू लागलं, डोळ्यातून पाणी येऊ लागलं महाराज. देवाच्या एवढ्या लीला गोड आहेत. अनेक लीला कृष्ण परमात्म्याच्या त्या ठिकाणी वर्णन केलं शुकदेवजी महाराज. शुकदेवांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. माझ्या कृष्ण परमात्म्याने गोवळणीवर, गोपाळावर अनोखं प्रेम केलं. उद्धवजी गेला, ज्ञानी भक्त होता. अरे काय तुम्ही काय त्या कृष्णावर प्रेम करता? कृष्ण काय प्रेम करणारी वस्तू आहे का? कृष्ण देव आहे. त्या गोपिकांना सांगत बसल्यावर गोपिका म्हणले, तुलाच माहित ते देव असलेलं, पण आमच्या सोबत तो त्याचं प्रेमाचं नातं आहे. तो आमच्या करता देव नाहीये, तो आमच्या करता आमचा सखा आहे. मग जाताना ज्ञानी म्हणून गेला आणि येताना तो भक्ती प्रेमवान होऊन आला महाराज. उद्धव तिथं गेला, त्याचं अंतःकरण बदललं. एका दिवसात जाऊन येणारा तो उद्धव 3.5 महिने त्या गोकुळामध्येच राहिला. त्याचं अंतःकरण पूर्ण भक्तीनं भरून गेलं. असा तो भक्त ज्ञानी म्हणून गेला होता, पण येताना प्रेमी भक्त म्हणून आला. त्याला सुद्धा प्रेमाचं प्रतीक गोकुळामध्ये पाहायला भेटलं. गोकुळ म्हणजे प्रेमाचं स्वरूप आहे महाराज. गोनाम इंद्रियाचं हे जे गोकुळ आहे ना, या गोकुळामध्ये प्रेम भेटतं. म्हणून या हृदय मंदिरामध्ये गोकुळातल्या मूर्तीमध्ये बसवत असताना हृदय मंदिरामध्ये कृष्णाला बसवलं पाहिजे. म्हणजे गोकुळातले सगळं प्रेमाची भावना
आमच्या अंतकरणामध्ये निर्माण होते. म्हणून दररोज कृष्ण भक्ती करत चला, दररोज कृष्णाचं पूजन करत चला, दररोज कृष्णाचं नामचिंतन करत चला. कृष्ण भक्तीनेच मानव जन्माला मानवाच्या जन्माला उद्धार मिळू शकतो, भगवंताची प्राप्ती होऊ शकते. असे भगवंताचं जन्म आहे. अशा त्या भगवंताच्या अनेक लीला शुकदेवजी महाराजांनी परीक्षितासमोर व्यतीत केल्या. अजून काय ऐकायची इच्छा शिल्लक आहे का? डोळे झाकून परीक्षित म्हणतो, आता ऐकायची इच्छा तृप्त होत आलेली आहे. अजून काही 2 चरित्र मला ऐकायची इच्छा आहे. कोणते चरित्र? देवाची पत्नी असून सुद्धा तिच्या अंतकरणामध्ये गर्व आला होता. म्हणून गर्व कधी येऊ देऊ नको राजन. शुकदेवजी महाराज म्हणतात परीक्षिताला, गर्व माणसाला क्षणामध्ये येतो, गर्व यायला वेळ लागत नाही. गर्व जर आला ना की माणसाचा ऱ्हास होतो महाराज. क्षणामध्ये बुद्धी पालटते. लक्ष देऊन ऐका. 1000 वर्ष तपश्चर्या करणारे ऋषी मुनी, क्षणामध्ये मनाचं परिवर्तन झालं. मेनका नावाची ती आली. विश्वामित्र डोळे लावून बसले होते है ना. देवाच्या भक्ती करता विश्वामित्र डोळे लावून बसले. 1000 वर्षाचं तपश्चर्या पूर्ण होणार होती. उजडलं का देवाची प्राप्ती होणार. रात्रीमधून मेनका आली आणि मेनका नाचू लागली विश्वामित्राच्या पुढं. उजडल्याबरोबर देव भेटणार होता. 1000 वर्षाची तपश्चर्या पूर्ण होणार होती. पण बुद्धी पालटली महाराज. क्षणामध्ये दुर्बुद्धी आली. मेनकेच्या नादाला लागला विश्वामित्र. डोळे उघडून तिच्याकडे पाहिलं, प्रेम झालं आणि ती रासलीला झाली. 1 वर्षभर संसार केला मेनकेसोबत. मेनकेनं 1 लेकरू जन्माला घातलं विश्वामित्राच्या सोबत आणि टाकून दिलं, निघून गेली. टाकून दिली, जन्मल्याबरोबर लेकरू निघून गेली. तिला तेवढंच करायचं होतं, विश्वामित्राची तपश्चर्या भंग करायची होती. मुलगी टाकून दिली जन्मल्या. त्या मुलीचं नाव भागवतामध्ये आलं. तिचं नाव आहे शकुंतला. मेनकेच्या आणि विश्वामित्राची कन्या जन्माला आली. तिचं नाव आहे शकुंतला. का शकुंतला नाव दिलं तर शगुन पक्षीनं शगुन नावाच्या पक्षीने चोचीमध्ये पाणी आणून तिला जन्म घातला. त्या शकुंतलेचा सांभाळ केला. तिला 1 वर्षाचं होईपर्यंत शगुन पक्षींनी आपल्या पंखांनी वारा टाकलं. तिला मोठं केलं. चोचीनं दूध आणून तिला पाजलं. शगुन पक्षींनी तिला सांभाळलं म्हणून तिचं नाव शकुंतला पडलं. विश्वामित्राची मुलगी शकुंतला. ज्ञानी असलं तरी पण क्षणामध्ये बुद्धी पालटते, गर्व येतो. आम्हाला गर्व येतो याच्यात नवल नाही महाराज. गर्व आलं सत्यभामेला जिचा देव नवरा आहे. देवाच्या बायकोलाही गर्व यावं काय बरं तुम्ही सांगा. पण देवाच्या बायकोला एकदा गर्व आलं. अंगणामध्ये पारिजातकाचं झाड होतं. सत्यभामेच्या अंगणात पारिजातकाचं झाड होतं. फुलं रुक्मिणीनं न्याव आणि कृष्णाला व्हावं. हिला गर्व झाला, माझ्या अंगणातलं झाड हिनं नेऊन फुलं देवाला वाहते. हिचं लईच प्रेम झालं म्हणे कृष्णावर. लई जीव लावल्यासारखं करायली. हिनं लई पुडी करायली. काही लोकांना खपना महाराज. उगच घरचं दारचं पंढरपूरचं काहीच खपत नाही माणसांना. थोडं सुद्धा सहन होत नाही. एखाद्यानं पुढं उठलं की दुसरा म्हणते ह्याच्या काय घरचं होय काय, हे लई पुढं करा. तसं सत्यभामेला गर्व आला. हिनं म्हणले हिचं लई पुढं करायली हिनं कृष्णाच्या. हिचं प्रेम काय लई झालं काय म्हणे. महाराज तुम्हाला एक गोष्ट सांगते. कृष्ण परमात्म्याच्या सोबत त्यांचा मित्र जेवायला आला. कृष्ण परमात्म्याच्या सोबत त्यांचा एक मित्र जेवायला आला. देवाला किती बायका? 8 पठ्ठराण्या. आता 8नं देवाचा मित्र येणार आहे म्हणजे 8 जणीनं स्वयंपाक केला. तिने वेगळा केला, तिनं पुरी केली, तिनं बुंदी केली, तिनं पुरणपोळ्या केल्या, तिने एकटीनं पुरी भाजी केली. आता एवढ्या जणीचे एवढे प्रकार, 8 जणीचे 8 प्रकार. ताट बांधले देवाला आणि देवाच्या मित्राला दिले. ते काय म्हणायचं श्लोक म्हणलं,
देवाच्या मित्रानं सुरुवात केलं. आता 8 जणी तिकडून पाहायला लागल्या. आता कृष्ण परमात्मा खायला हातच उचललात महाराज. मित्र म्हणला देवाला, का खायना चालल्या देवा, खा की. तुझं बरं आहे बापू, तुझी एकच बायको आहे, तुझी एकच बायको आहे, तू चांगला सुखी आहेस म्हणे. तिने काय केलं, कोणती मिठणी चटणी मिरचू भाकर एक भाजी करते, एकटीच केलेलं राहते, कोणतं खाल तर तिला राग येईना. आता मला करून दिलेले त्या ताटात 8 पदार्थ आहेत. आता बालुशाही रुक्मिणीनं केलंय, बासुंदी सत्यभामेनं केलं, दुसरीनं दुसरं केलं. आता कोणतं खावावं मला पंचायत आहे म्हणे. लई बायका झाल्यामुळं माझी पंचायत आहे, कारण कोणाचंही खाली की दुसरीला राग. बघ तिचंच लय अगोदर खालं बघ देवानं, मज खालं. खाण्याची सुद्धा पंचायत आहे महाराज. देव म्हणतो मी काय सुखी आहे का? देव असलो तरी मला सुद्धा किती त्रास आहे माझ्या जीवाला माहिती आहे महाराज. असं गर्व आलं एका दिवशी सत्यभामेला. देवाच्या जीवनात सुद्धा दुःख आहे. कोणता प्रकार पहिला खाला की कोणाला राग येतो. 8 जणीनं येऊन देवाला प्रश्न टाकला म्हणे, सांगा देवा तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता, कोणावर किती प्रेम करता. देव म्हणला तुमच्यावर प्रेम करायचं सांगतो म्हणे, तुम्ही पहिलं माहेरला सुधरा. सगळ्या माहेरला गेल्या महाराज. कुंती माता आली. कुंती माता आत्याबाई देवाची घरी आली. रुक्मिणीला सगळा स्वयंपाक कर असं सांगितलं. कुंती मातेला प्रश्न विचारला रुक्मिणीनं, देव माझ्यावर प्रेम करतो की नाही ग आत्याबाई, मला कळत नाही. कुंती माता म्हणले, देव तुझ्यावर किती प्रेम करतो तुला मी आज उलगडा करून देते म्हणे. सगळा स्वयंपाक केला. सगळा स्वयंपाक केला कुंती आत्याबाईनी, पण सगळ्या स्वयंपाकात मीठच टाकलं नाही महाराज. मीठच टाकलं नाही. स्वयंपाक तर नंबर 1 चा केला. सगळा स्वयंपाक केला पण कोण्या स्वयंपाकात मीठ टाकलं. कुंती आत्याबाई कृष्णाला जेवायला वाढलं. कृष्णाने एक घास खाल्लं. म्हणलं आत्याबाई याच्यात काही चवच नाही. मग काय लागतं रे? मीठ लागतं म्हणला देवाने. काय लागतं म्हणली कुंती माता. देवानं सांगितलं आत्याबाई सगळे पदार्थ चांगले झाले पण मीठच नाही. मीठ टाकून खावं. मग मीठ नसताना कसं लागतं रे? आळणी लागतं. हे मीठ म्हणजे काय रे? कृष्ण परमात्म्यांनी सांगितलं हे मीठ म्हणजेच माझ्या जीवनातली माझी रुक्मिणी. किती चवदार स्वयंपाक करा महाराज, मीठ नाही ना स्वयंपाकाला चव नाही. किती मोठं घर बांधा, बायको नाही घरात, घराला घरपण नाही. अर्धांगिनी जीवनात असेल तर ते जीवन परिपूर्ण आहे. म्हणून मीठ नाही ते जसं स्वयंपाक बेचव लागतं तसं रुक्मिणी नसताना तुझं जीवन सुद्धा बेचव आहे. कृष्णा तुझ्या जीवनात मिठाला जेवढी गरज आहे तेवढी माझ्या रुक्मिणीला गरज आहे, तेवढी रुक्मिणीची गरज आहे. म्हणून तुम्हाला ह्या रुक्मिणीची गरज आहे. तुम्ही एकमेकांच्या सहकार्यानं आनंदानं जीवन जगलं पाहिजे असं माझं मत आहे. भांडण तंटे न करता आनंदाने जीवन जगा. सत्यभामेला गर्व झाला. सत्यभामेनं एकदा नारद मुनी भेटायला आले. नारदाने विचारलं काय झालं सत्यभामा, का रागात आहेस? काही नाही, त्या कृष्णाला प्राप्त करून घेण्यासाठी रुक्मिणी माझ्या दारात पडलेलं ते पारिजातकाचं झाड त्याची फुलं नेते आणि कृष्णाला वाहते आणि कृष्णाला प्राप्ती करून घेण्याचा ती प्रयत्न करते. नारद मुनी म्हणले त्याच्यापेक्षा रामबाण इलाज माझ्याकडे. काय? काही नाही म्हणे, आपल्या आवडती वस्तू जर मला तुम्ही दान केली की आपल्याला आवडणारी वस्तू जर आपण साधू महात्म्याला दान केली की त्याच्या 100 पट त्याचं आपल्याला भेटत असते. हिला वाटलं आपल्यावर जास्त प्रेम करावं कृष्णानं, कृष्णाचं प्रेम आपल्याला जास्त भेटावं म्हणून हिनं कृष्णाला दान देऊन टाकलं. नारदाला दान देऊन टाकलं महाराज. आता भोळ्यापणात नारदाला दान दिलं. नारदानं आपला विना गळ्यातला काढला आणि कृष्णाच्या गळ्यात घातला. चला म्हणे आता माझ्यासोबत भजन करायला. आता ह्याचं काही तुमच्यावर अधिकार राहिला नाही. पाहता पाहता नारद मुनी भिक्षा मागायला रुक्मिणीच्या घरापुढे गेले. बाकीच्या 16,007 बायकाकडे गेलं. 16,007 बायका म्हणू लागले देवाला तुम्ही कस काही विना दिल्या? नारद महाराजांनी सांगितलं तुमच्या सत्यभामेनी तुमच्या सवतीनं कृष्णाला मला दान देऊन टाकलं. 16,006 बायका एकत्र आल्या आणि भांडण करून घेऊ लागल्या. तुझ्या काही एकटीचा घरचा आहे म्हणून दान दिलीस का? आमचा बी अधिकार आहे, आम्हाला विचारावं का नाही तुम्ही? माझ्या मालकाला असं देऊन टाकते का?
16,006 जणीचं भांडण लागलं. रुक्मिणी आली. रुक्मिणी म्हणली भांडणं करू नका ग बाई, शांत व्हा, भांडण करून घेऊ नका, देवाची काहीतरी लीला असावी. नारदाला विचारलं, म्हणे आमचा मालक आम्हाला परत द्यावा, याच्यासाठी काहीतरी उपाय आहे की नाही, तुम्ही आम्हाला सांगा. नारदाने सांगितलं, देवाच्या भारोभार सोनं पाहिजे. देवाला एका पारड्यात बसवा, एका पारड्यामध्ये काय ठेवा, सोनं ठेवा. देवाला बरोबर सोनं जोकान, तुमचा देव तुम्हाला देऊन टाकतो, सोनं मला द्या. आता गर्व आला सत्यभामेला, गर्व उतरच ना महाराज. तिला वाटलं माझा बाप दररोज 1.5 क्विंटल सोनं देणारा मणी, सामंतक मणी नावाचा मणी मला काय दिलेला आहे, भेट म्हणून दिलेला आहे. माझं लग्न करताना माझ्या हुंड्यामध्ये माझ्या बापानं दररोज 1.5 क्विंटल सोनं देणारा सामंतक नावाचा मणी दिला. कोटारं भरलेली होती. आणलं एका पारड्यामध्ये, कृष्णाला बसवलं एका पारड्यामध्ये, सोनं आणून टाकू लागली. किती सोनं आणून टाका, पण कृष्णाचं पारडं हालत नव्हतं. किती सोनं, 16,006 बायकांनी सगळं आपल्याजवळ असलेलं टोपलं, 2 टोपल्या सगळं सोनं आणून टाकलं देवाला सोडून घेण्याकरता, पण कृष्णाचं पारडं हाललं नाही. मग रुक्मिणीला कळालं, माझ्या परमात्म्याला आपलंसं करण्याकरता सोन्या चांदीची गरज नाही. सोनं चांदी कोणतीही वस्तू माझ्या परमात्म्याला आपल्याकडे खेचू शकत नाही. परमात्म्याला आपलंसं करायचं असेल तर अंतकरणातला शुद्ध भाव फक्त महत्वाचा आहे महाराज. भाव का भूका हूँ मैं बस, भाव ही कसार है, भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है. असं म्हणून रुक्मिणी माता देवघरात असणाऱ्या कृष्ण परमात्म्याला प्रार्थना केली. आणि रुक्मिणी माता देवाला प्रार्थना करते, हे देवा, तिला काही कळत नाही, ती लहान आहे सत्यभामा, तिला एवढी काही बुद्धी नाहीये, तिचं काही चुकलं तर माफ करा, पण तुमच्यावर आमच्या सगळ्या जणीचं तेवढंच प्रेम आहे देवा. तुम्ही अंतकरणातून तुम्हाला मी पाया पडते. तुम्हाला जर वाटत असेल मी अंतकरणातून तुमची भक्ती करत आहे, तर तुम्ही माझ्या भक्तीला सहाय्य व्हावं. म्हणून त्या रुक्मिणीनं कृष्ण तुला ज्या दिवशी झाली होती महाराज, कृष्ण तुलेचा दिवस होता द्वादशीचा. आज एकादशी आहे, उद्या द्वादश आहे. द्वादशीच्या दिवशी कृष्ण तुला झाली. द्वादशीच्या दिवशी कधी तुळशीचं पान तोडायचं नाही. एकादशीच्या दिवशी तुळशी तोडायची चालते. तुळशीच्या मंजुळा एकादशीच्या दिवशी तोडा, पण द्वादशीला तुळशीचं पान तोडायचं नाहीये. कृष्ण तुला करायची आहे, पण द्वादशीचा दिवस आहे. रुक्मिणीनं काय केलं म्हणे, तर कृष्णाला आपलंसं करण्याकरता, नारदाकडून आपलं करून घेण्याकरता त्या दिवशी वृंदावनाजवळ, म्हणजे तुळशीच्या वृंदावनाजवळ रुक्मिणी गेली आणि पाहिलं झाडाचं एक पिकलेलं पान, तुळशीच्या झाडाचं पिकलेलं पान तुळशी वृंदावनामध्ये पडलेलं होतं. ते पान उचललं आणि त्या तुळशीला सांगितलं, माय, माझ्या अंतकरणात जर माझ्या कृष्णाबद्दल नितांत प्रेम असेल, निष्काम प्रेम असेल, काही मागण्याची आस नाही बरं, न मागता निष्काम भक्ती जर माझ्या अंतकरणात असेल, तर माझा कृष्ण मला परत मिळावा. पाया पडून पारड्यावर एक तुळशीचं पान ठेवल्याबरोबर पारडं झुकलं आणि इकडं कृष्ण परमात्म्याचं पारडं वरी गेलं आणि कृष्ण परमात्म्याला आपलंसं केलं आणि आपलंसं करून सोडावून घेतलं त्या नारद मुनीकडून. त्या दिवशी सत्यभामेचं गर्व हरण झालं, गर्वाचं घर खाली झालं महाराज. म्हणून गर्व कधी करायचं नाही, कधीच कोण्या गोष्टीचा गर्व करू नका. आज श्रीमंत आहात, श्रीमंती आणि गरिबी ही ऊन सावलीप्रमाणे आहे महाराज. दिवस तिकडून येताना सावली इकडे असते, तोच सूर्यनारायण इकडं झाला की सावली इकडं पडत असते. म्हणून ऊन सावलीसारखा हा प्रपंच आहे. कधी गरिबी आहे, कधी श्रीमंती आहे. श्रीमंती आली म्हणून माणसाने कधी फुगून जायचं नाही आणि गरिबी आली म्हणून कधी लाज धरायची नाही. प्रत्येक क्षणाला बदलणारा हा संसार आहे. संसाराचं स्वरूप आहे बदलायचं.
सृष्टीचा नियम आहे बदलत राहणं. म्हणून बदलत असताना उन्हाळा, पावसाळा, हिवाळा 3 ऋतू येतात आहे ना. 3 ऋतूमध्ये माणसं बदलता कामा नाही. माणसं तशीच असतात. उन्हाळा आला की माणसं कूलर लावतात उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून. पावसाळा आला की कूलर बंद करतात, नुसते फॅन लावतात. आणि हिवाळा आला की लोक बदलत नाही, हिवाळा आला की स्वेटर टाकतात. त्या ऋतूनुसार माणसं बदलत नाही, फक्त आपली व्यवस्था करून घेतात. म्हणून गरिबी आली म्हणून लाजू नका, श्रीमंती आली म्हणून माजू नका. तिन्ही काळामध्ये भगवंताची भक्ती करत राहा, हा माणसाचा कर्तव्य. याच्यानंतर अजून एक कथा येते. ती यादव कुळामध्ये यादवी वाढली. यादव कुळामध्ये यादवी वाढली महाराज. यदू वंशामधले लोक माजुरी झाले. माजुरी, कोणी कोणाला मानायचं नाही. मीपणा जास्त झाला, गर्व अहंकार जास्त झाला. गर्व जास्त झाला. त्यांच्या गावामध्ये एक साधू महात्मा आला, सज्जन साधू आला. कोणी साधू महात्मा सज्जन गावामध्ये आला तर त्याचा आदर आतिथ्य करत चला. काही होत नाही तर पाया तरी पडत चला. देता आलं तर दान धर्म करा, नाही देता आलं तर नुसतं पाया पडा. तेवढं जरी केलं ना, साधू सेवा घडली तर झालं. कृष्णाच्या कुळामध्ये, यादव कुळामध्ये, कृष्णाच्या गावामध्ये कालांतरानं यादवी माजली, माजुरी लोक झाले. आणि त्यांच्या गावामध्ये एक साधू महात्मा आला. त्या साधू महात्म्याचं कोणी पाया पडलं नाही. साधू महात्म्याचं छळ केलं महाराज त्या गावातल्या लोकांनी. काय केलं म्हणे, एक पोरग होतं त्याला साडी नेसवली. पोराला साडी नेसवली आणि सुडके ठेवून 5 महिन्याचं पोट केलं. 5 महिन्याचं गर्भवती असल्यासारखं पोट तयार केलं. साडी नेसवली आणि पदर टाकलं. पोरालाच पोरगी केलं आणि एवढं मोठं पोट करून त्या साधू महात्म्याच्या पुढं आणलं आणि सांगितलं, महाराज आमदाच लग्न झालंय, आमदाच लग्न झालंय, पाणी घेतलंय म्हणे, 5 महिने चालू आहेत. सांगा महाराज तुम्ही किती ज्ञानी आहात, त्याला पोरग होती की पोरगी? महाराज ऋषी ज्ञानी होता. ते म्हणला, अरे 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 बेकुबांनो, पोराला पोरगी करून आणल्या आणि त्याला सुडक्याचं पोट करून आणून तुम्ही पोरगी होता का पोरगी म्हणून विचारता, माझी परीक्षा घेता? साधू ज्ञानी होता महाराज. साधू महात्मा म्हणला, याला पोरगही होईना आणि पोरगी होईना, ह्यानंच पोरग होय, याच्या पोटात मुसळ जन्माला येते. म्हणला मुसळ. तुम्ही माझा अवमान केलात, गर्व केलात, त्याच्यामुळे याला याच्या पोटी मुसळ जन्माला येईल आणि हेच पुढं यादव कुळाच्या नाशाला कारण होईल. म्हणून शाप देऊन टाकला महाराज. तुमची यादवी संपुष्टात येईल, संपूर्ण यादव कुळ नष्ट होईल. त्या साधू महात्म्यानं श्राप दिला. आता साधू महात्म्याचा श्राप आहे, ते शेवट श्राप, ते श्राप होणारच खरं. आता खरंच महाराज त्या पोराला नेलं, त्याची साडी बांधलेली फेडून टाकली, ते कपड्याचं पोट केलेलं काढून टाकलं. पण जेवढं पोट बनवलं होतं तेवढं पोट आतून तयार झालं. आतून पोट तयार झालं त्याचं. 9 महिने 9 दिवस झाल्यावर त्याच्या पोटातून मुसळ निघालं. मुसळ निघालं. सगळ्या लेकराईनं त्या मुसळाला मारून मारून सगळ्या लोकांनी त्याचा चुरा केला. चुरा करून तो नदीमध्ये टाकला. नदीमध्ये पानबेटाचे झाडं तयार झाले. ते भांडून घेऊन उगच्या उग एकूण एकाला त्या नदीकाठी जाऊ लागले. पानबेटाच्या त्या झाडानं मारू लागले, मरून चले. पाहता पाहता मरून जाऊ लागले आणि सगळे मरून गेले. त्या मुसळाचा एक तुकडा तोडत असताना, त्याचा चुरा करत असताना एक तुकडा उडाला, तो बाजूला जाऊन पडला. त्याच गावामध्ये एक पारडी राहत होता, जो हरणाचा शिकार करणारा होता. त्याला त्या पारद्याला ते तुकडा भेटलं. त्यानं त्याचा धारदार असं धारदार एक हत्यार तयार केलं महाराज. त्याचं बाण तयार केलं. बाणाच्या टोकाला त्या मुसळाचं टोक वापरलं आणि त्याच्यातून बाण सोडलं का एका क्षणाला हरिण मरावी याच्याकरता तो पारधी हरणाचं शिकार करण्याकरता नदीच्या काठी जाऊन बसला. एखादं हरिण पाणी पियाला आलं की आपण त्याला पाहावं आणि बाण मारावा. भगवान कृष्ण परमात्म्याची लीला अशी आहे.
जो साधू महात्म्याने आपली यादव कुळ नष्ट व्हावं याच्याकरता शाप दिलाय, त्या महात्म्याचा श्राप वाया जाता कामा नये. म्हणून माझ्या कृष्ण परमात्म्याने त्यांनी दिलेला शाप खरा व्हावा याच्याकरता कृष्ण परमात्म्याने 5 पांडवांना, द्रौपदीला, कुंती मातेला सगळ्यांना बोलावून घेतलं. आता आपला अवतार कार्य या ठिकाणी संपलेला आहे. तुम्ही काय करा, चला, तुमच्या मुक्तीचा मार्ग सापडलेला आहे. आता काय करा, देह ठेवा आणि वैकुंठाला जाण्याची तयारी करा. उद्धवाला सांगितलं, उद्धवाला कृष्ण परमात्म्याने जाता जाता सांगितलं, तिकडं विदुर काका राहून गेलेले आहेत, विदुर काकाला जाऊन सांगा मी त्यांना स्वर्गामध्ये भेटेल. स्वर्गामध्ये त्यांना मी काय पुढचा मार्ग सांगायचा तो सांगेल. स्वर्गामध्ये त्यांची मी वाट पाहत बसलो. एवढा निरोप विदुर काकाला तुम्ही द्या. उद्धवाला सांगितलं महाराज. आणि अशा प्रकारे 16,108 बायकांसोबत माझ्या कृष्ण परमात्म्याने हजारो वर्ष या सृष्टीवर राज्यकारभार केला. अंती आपल्या धामाला जाण्याची वेळ आली. वेळ आल्यानंतर कृष्ण परमात्मा नदीच्या काठी जाऊन असे एका अंगावर झोपलेले आहेत. पायावर पाय टाकलेला आहे आणि अंगुष्ठ दिसत आहे. दुरून पारधी आला. पारद्याला वाटलं की माझा कृष्ण परमात्मा हा नाहीये, इथं हरीणच लपलेली आहे. या झाडाखाली कृष्ण परमात्मा आराम करत होते. झाडाखाली आराम करत असलेलं त्यांच्या पायावर पाय पडला. हळू सुरकन आवाज झाला. आता त्या पारद्याला वाटलं की इथून हरीण येते आणि हरिणीचा आपण शिकार करावं, असा विचार करून पारद्याने बाण सोडला. तो बाण जाऊन माझ्या कृष्ण परमात्म्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला लागला. अंगठ्याला लागल्याबरोबर माझ्या कृष्ण परमात्म्याने ऋषींचा श्राप सुद्धा वाया न जाऊ देता आपला देह वैकुंठामध्ये घेऊन गेलेला आहे. कृष्ण परमात्म्याने स्वतः वैकुंठाला वैकुंठ गमन केलं. अशा प्रकारे कृष्ण परमात्म्याचं चरित्र या ठिकाणी शुकदेवजी महाराज सांगतात. त्या कृष्ण परमात्म्याने एवढं राज्य केलं. त्या राज्य केल्यानंतर त्याचा मित्र कोण असा होता की जो त्याच्यावर निस्सीम प्रेम करत होता. याची शेवटची कथा आपल्याला या ठिकाणी ऐकायची. त्या कथेमध्ये ती कथा मी जाणून बुजून मागं का ठेवले तर त्या कथेमध्ये आम्हाला थोडंसं या ठिकाणी चित्रण दाखवायचे. चित्रण दाखवताना तुमच्या सगळ्यांचे मन इकडं तिकडं होतात ना, मन लावून तुम्ही ऐकत नाही कथा, म्हणून तेवढं सुदाम्याचं चरित्र मी या ठिकाणी शेवटी ठेवलेलं आहे. सुदाम चरित्र आहे महाराज. सुदाम चरित्राच्या अगोदर आपण परीक्षिताला जो तक्षक नावाचा साप दंश करणार आहे तेवढी कथा पाहूया आणि सुदाम चरित्र पाहिल्याबरोबर आरती होईल. आता एक तक्षक नावाचा जो साप आहे महाराज, साप आहे तो जिवंत झाला. कारण त्याला ऋषीचा काय होता, ऋषीनं आज्ञा केली होती ऋषीपुत्रानं की हा साप तक्षक नावाचा साप 7व्या दिवशी जिवंत होईल आणि तो कुठं जाईल, परीक्षिताला चावण्याकरता जाईल. इकडं तक्षक जिवंत झाला. इकडं जन्मेजया परीक्षिताचा मुलगा जन्मेजयानं मोठं यज्ञकुंड तयार केलं. यज्ञकुंड तयार केलं आणि यज्ञामध्ये अग्नी प्रज्वलित केली आणि अग्नीमध्ये स्वाहा म्हणून हवन द्यायचं असतं महाराज. यज्ञकुंडात काहीतरी टाकायचं असतं. ते यज्ञकुंड पेटलं. यज्ञकुंडात आहुती कशाची द्यावी तर जन्मेजया नावाचा राजा आहुती देऊ लागला. कशाची, तक्षकाची. या सृष्टीवर जेवढे साप आहेत, सापाच्या जाती आहेत ना, तेवढे या कुंडामध्ये येऊन पडले पाहिजे. स्वाहा, तक्षकाय स्वाहा, सापाय स्वाहा. सगळ्या सापाच्या जातीचीच जी वंशावळी आहे ना ती नष्ट झाली पाहिजे. एकही साप शिल्लक राहता कामा नये. कारण माझ्या वडिलाला तो दंश करणार आहे. माझ्या वडिलाला दंश न करता माझा वडील शिल्लक राहिला पाहिजे, असं त्याचं मत होतं महाराज. जन्मेजय राजाला वाटत होतं की माझा वडील परीक्षित राजा जिवंत राहिला पाहिजे, तो मेला नाही पाहिजे. म्हणून तो स्वाहा म्हणून यज्ञकुंडामध्ये आहुती देऊ लागला. एवढ्यामध्ये एका ऋषींचं त्या ठिकाणी आगमन झालं. त्या कुल ऋषींनी सांगितलं, हे सापाला आहुती देणं म्हणजे सृष्टीच्या नियमाच्या विरोधात कार्य करणं आहे राजन. म्हणून तुला सांगणं आहे की तू असं करता कामा नये. जो जन्माला आलाय
त्याचं मरण हे अटळ आहे, हा सृष्टीतला नियम आहे. म्हणून सृष्टीच्या नियमाच्या विरोधात तुम्ही जाऊ नका. तुम्हाला आमची प्रार्थना आहे, तुमच्या वडिलाला काही होणार नाही. तुमचे वडील सदेह वैकुंठाला जातील, त्यांना कुठल्याच प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता आम्ही सगळे देव घेऊ. पण सृष्टीच्या नियमाच्या विरोधात तुम्ही जाऊ नका. म्हणून त्याचं ते अग्निकुंड बंद केलं महाराज. अग्निकुंड बंद केलं. त्या राजामध्ये एवढा चतुर एक सर्प चावल्यावर, साप चावल्यावर त्याचं विष उतरवणारे असतात ना, त्यांना काय म्हणतात, पांडाळ करणारे लोक. एक वैद्यजी होता त्या गावामध्ये, एवढा ज्ञानी वैद्यजी होता. तक्षक नावाचा साप जरी चावला तरी त्या सापाचं विष उतरवण्याची ताकद त्या वैद्याकडे होती. मग तो जाऊ लागला की तक्षक नावाचा साप ज्यावेळी परीक्षिताला चावेल, मी तवाच्या तवा पांडाळ करेल आणि ते तक्षक नावाच्या सापाचं ते सगळं विषबाधा काढून टाकेल आणि परीक्षित राजाला मी जिवंत करेल. म्हणून औषध जडीबुटी घेऊन तो वैद्यजी धावत पळत जाऊ लागला. इकडल्या बाजूनं तक्षक येतोय, इकडल्या बाजूनं वैद्यजी येतोय. वैद्यजीचं भेट आणि तक्षक नावाच्या सापाचे दोघाची भेट झाली. तक्षक म्हणजे काळ, थोडक्यात तक्षक म्हणजे काळ आहे. इकडून काळ येतोय, इकडून वैद्यजी येतो. दोघाची भेट झाली. तुम्ही कोण? तो म्हणला मी वैद्यजी आहे. तुम्ही कोण? मी तक्षक नावाचा काळ आहे जो परीक्षिताला ढसायला चाललो. मग वैद्यजी म्हणला, तू किती माझ्या परीक्षिताला चाव म्हणे, पण तुझं विष उतरवण्याची ताकद माझ्याकडे आहे. मग तक्षक म्हणला, खरंच आहे का? मी तुझी परीक्षा घेतो. एक हिरवगार मोठं वडाचं झाड होतं. त्या झाडावर तक्षकानं आपलं थोडंसं विष टाकलं. विष टाकल्याबरोबर भलं मोठं झाड ते जळून भस्म झालं. म्हणजे काय झालं? वाळून गेलं. हिरवगार असलेलं झाड वाळून गेलं. आणि ते वाळलेलं झाड या वैद्यजीनं पाहिलं. वैद्यजीकडे सुद्धा असं औषध होतं महाराज, अशी मंत्रोपचाराची ताकद होती. त्यानेही थोडंसं पाणी घेतलं, थोडं औषध मिसळलं, थोडं भगवंताच्या नामचिंतनाचा त्याच्यावर फुंकार मारली आणि झाडावर टाकल्याबरोबर पाणी, झाड पहिलं जसं हिरवगार होतं तसं हिरवगार झालं. त्या तक्षक नावाचा साप म्हणतो, तू एवढी खटाटोप कशासाठी करायला लागला? तू राजाला वाचवायला कशासाठी चाललास? तर त्या वैद्यजीनं सांगितलं, मी गरीब आहे परिस्थितीनं. राजाचा जीव जर मी वाचवेल तर मला 4-2 मुठी सोनं दागिने काहीतरी मला जीवन जगण्यासाठी तो राजा देईल, याच्याकरता मी धावत पळत चाललो. ते तक्षक म्हणला, तुला पाहिजे तेवढं सोनं नाणं द्यायला मी तयार आहे, पण तू तिकडं यायचं काम नाही, तू तिकडं यायचं नाही म्हणे. ऋषींचा श्राप जो आहे ना, तो श्राप सत्य झालाच पाहिजे. त्या श्रापाला तडा जाता कामा नाही. म्हणून तक्षक नावाच्या सापानं तो वैद्यजीला पाहिजे तेवढं सोनं नाणं दिलं, त्याला परत माघारी पाठवून दिलं. आणि तक्षक नावाचा साप परीक्षिताच्या जवळ येतोय. शुकदेवजी महाराज म्हणतात, तुला काही आज ऐकायची इच्छा आहे का? तुझं मन आज कसं दिसतंय? आज तुझ्या मनात कोणती भावना आहे? तर परीक्षित सांगतो, आज माझ्या जीवनामध्ये भाग्याचा उदय झालेला आहे. आज मला माझ्या कृष्ण परमात्म्याचं दर्शन घडलेलं आहे. आता मला डोळ्यामध्ये फक्त कृष्ण दिसतो, बाकी कोणी दिसत नाही. मी कोण आहे हे सुद्धा आता मला माहिती नाहीये महाराज. परीक्षिताची अशी परिस्थिती झाली होती की मी परीक्षित आहे, मी राजा आहे, मी या देशाचा राजा आहे, मी माणूस आहे, याची सुद्धा त्याला भान शिल्लक राहिलेली नव्हती. एवढा विधेयी अवस्था जीवन जगणारा माझा तो परीक्षित होता. अशी परीक्षिताची अवस्था झाली. आणि शेवटच्या काळामध्ये तक्षक दंश करण्याच्या अगोदरच परीक्षिताला कृष्ण परमात्म्याच्या कृष्ण भक्तीनं पवित्र पावन असं वैकुंठाचं पद मिळालं. आणि वैकुंठ धामाला परीक्षिताचं आत्मा निघून गेलेला आहे. आत्म्याचं परमात्म्यामध्ये विलीकरण झालेलं आहे. आत्मा आणि परमात्मा एक रूप झालेले आहेत. आता फक्त शरीर शिल्लक आहे. शरीराला येऊन तक्षकानं दंश केलेला आहे. अशा प्रकारे परीक्षिताला मोक्ष शुकदेवांच्या या भागवत कथेमधून मिळालेलं आहे. आणि
शुकदेवजी महाराज आसनावरून उठून आपापल्या स्वधामाला निघून गेलेले आहेत. कथा पूर्ण झाली. परीक्षित उठून वैकुंठाला निघून गेला. सगळे 88,000 ऋषी उठून उभे राहिले. परीक्षित जसा वैकुंठाला जातोय ना, वैकुंठातल्या सगळ्या देव लोकांनी फुलांचा वर्षाव केला, पुष्पांचा वर्षाव केला आणि गणगण नगारे वैकुंठामध्ये वाजू लागले की खरा भक्त आज वैकुंठामध्ये येण्याकरता प्रस्थान केलेला आहे. अशा प्रकारे सगळ्यांनी पुष्पवर्षाव करून परीक्षिताचा जय जयकार केला, शुकदेवांचा जय जयकार केला. 88,000 ऋषींनी टाळ्या वाजून परीक्षिताचं शुकदेवाचं स्वागत केलं. आणि अशा प्रकारे नैमिषारण्यामध्ये श्रीमद भागवताची कथा पूर्णपणे पूर्ण झाली आणि सगळ्यांना आनंद मिळाला. आणि तीच पवित्र पावनीय कथा आम्ही येळेगाव नगरीमध्ये सुद्धा ऐकलेली आहे महाराज. ही अशी पवित्र पावनीय कथा जी प्रत्येकाच्या आत्म्याला पावन करते, आपल्या अंतःकरणात असणाऱ्या षडविकारांना बाजूला करते. एक चरित्र आपण शिल्लक ठेवलेलं आहे. तेवढं चरित्र ऐकण्याच्या अगोदर काही गोष्टी मला तुम्हाला सांगून जायचे. एक गोष्ट महत्त्वाची सांगायची महाराज, ती म्हणजे आपला नांदेड जिल्हा भक्तीने एवढा परिपूर्ण झालेला आहे. आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये काही असे संत महंत जन्माला आलेले आहेत, इतके साधू महात्मे जन्माला आलेले आहेत. साधू महात्म्यांची सेवा करून घ्या. वारकरी संप्रदायामध्ये कोणाची फसवणूक केल्या जात नाही, मी ठामपणे सांगते. आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये वारकरी परिवारातर्फे आम्ही वारकरी परिवार असे एक सेवाभावी संघटना प्रस्थापित करण्यात आलेली आहे. संस्था आम्ही वारकरी परिवार अशी एक संघटना तयार करण्यात आलेली. या संघटनेचे उद्देश असे आहेत महाराज की सगळ्यांच्या घरामध्ये ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार झाला पाहिजे, म्हणजे भक्तीचा प्रसार झाला पाहिजे. प्रत्येकाच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ गेला पाहिजे. प्रत्येकाची लेकरं मुलं बाळं ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. ज्ञानेश्वरीचं ज्ञान हे सगळ्यांना घेता आलं पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये एवढं ज्ञान आहे. माऊली ज्ञानोबारायांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीचं एवढं मोठं ग्रंथ लिहिलं, एवढा ज्ञानाचा प्रचार प्रसार केला. प्रत्येकाच्या घराघरामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण झालं पाहिजे. आम्ही वारकरी परिवाराचा उद्देश आहे महाराज. आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य, आम्ही वारकरी सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य आमचा एक परिवार आहे, ती एक संघटना आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक ठिकाणी आम्ही वारकरी परिवाराची शाखा उभी करणं, गाव लेवलला गावचा अध्यक्ष, आपल्याही गावामध्ये अध्यक्ष आहेत महाराज. येळेगाव नगरीमध्ये सुद्धा अध्यक्ष कोण आहेत? येळेगाव नगरीचे आम्ही वारकरी परिवाराचे व्यंकटराव काका तुम्ही आहात ना? आम्ही वारकरी परिवाराचे अध्यक्ष आमचे व्यंकटराव काका आहेत. उपाध्यक्ष कोण आहेत? तुम्ही आहात का? आनंदराव काका. उपाध्यक्ष सुदामदादा कोण आहेत? कैलास जाधव उपाध्यक्ष. या जिल्हा पातळीवर सुद्धा कार्यरत असणारी आमची संस्था, या महिला आघाडी जिल्ह्याची उपाध्यक्ष मी आहे, कानोपात्राताई कुंडलवाडीकर. जिल्ह्याची महिला आघाडीचे अध्यक्ष आपल्या कथेमध्ये ज्यांनी येऊन भेट दिली असे असणारे अनिताताई पतंगे त्या कथेमध्ये आल्या होत्या. या जिल्हा लेवलवर काम करणारी तुमच्या इथली एक कुमारी आहे महाराज, तुमच्या कपाटे परिवाराची स्वातीताई जळबा कपाटे. ती सचिव आहे, या अध्यक्षपदाखाली तिचं सचिव पद आहे. जिल्ह्याची सचिव नेमणूक म्हणून आहे. गाव पातळीवर सुद्धा शाखा आहेत, जिल्हा पातळीवर सुद्धा शाखा आहेत. मग या आम्ही वारकरी परिवाराचा उद्देश काय आहे? घराघरामध्ये ज्ञानेश्वरी गेली पाहिजे. या संस्थेचे अध्यक्ष असणारे
महाराष्ट्र राज्य आमचे हरिभक्त परायण रामभाऊ राम महाराज पांगरीकर यांच्या हाताखाली आमची सगळी संस्था कार्यरत आहे. आमचे सुदाम दादा सुद्धा त्याच्यामध्ये आहेत, आमचे आनंदराव काका सुद्धा त्या शाखेमध्ये आहेत. आम्हाला काय काम करायचे? घराघरामध्ये ज्ञानेश्वरी मोफत द्यायची, काही करायचं नाही. ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेणू गेला गगनावरी, अशा प्रकारचं हे कार्य करायचे. आणि करत असताना या वारकरी परिवाराचा एक उद्देश आहे महाराज, सगळ्यांच्या घरामध्ये शाकाहारी जीवन जगावं, प्रत्येकाचं लेकरू निर्व्यसनी राहावं, पवित्र तुळशीची माळ गळ्यात घालावी. याच्या पलीकडे शाखेचं उद्देश एवढंच आहे की आम्ही जेव्हा पंढरपुरामध्ये जाऊ, आम्ही आमच्या परिवारातले सगळे वारकरी बंधू भगिनी, तुमच्या आमच्यासारखे सामान्य लोक जेव्हा पंढरपूरला जाऊ ना, पंढरपुरामध्ये आपली सुद्धा एक धर्मशाळा असली पाहिजे, मोठी धर्मशाळा असावी, जिथं आपल्या परिवारातले हजारो लोक आषाढी वारीला कार्तिकी वारीला गेले ना, तर तिथं त्यांना राहण्याची सोय करता यावी. राहण्याकरता त्यांच्याकरता मठ असावं, एक धर्मशाळा असावी. आम्ही वारकरी परिवाराची एक मोठे संस्थानातर्फे तिथं एक राहण्याकरता धर्मशाळा उभारावी, अशी आमच्या संस्थेचे उद्देश आहेत. म्हणून त्याकरता आपण तिथं पंढरपूर या गावामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या या वैकुंठ नगरीमध्ये आम्ही वारकरी परिवारातर्फे एक 4-5 गुंठे जागा, ही संस्था रजिस्ट्रेशन आहे. या संस्थेमधला एकही रुपया कोणी आपल्या स्वार्थाकरता उपयोग करत नाही. कोणी याच्यातला 1 रुपया, 1 नया पैसा सुद्धा आपल्या संसाराकरता लावत नाही महाराज. म्हणून या संस्थेनं रीतसर बुक काढलेला आहे, पावती बुक काढलेला आहे. ऑनलाईन सुद्धा या संस्थेमध्ये पैसे देणगी म्हणून देता येतात. तुम्हाला ज्याला कोणाला पैसे देणगी रूपानं द्यायचे आहेत, धर्मशाळेकरता, धर्मशाळा उभारण्याकरता पंढरपूरमध्ये 10 गुंठ्याची जागा घ्यावी आणि त्याच्यावर बांधणी करावं, असा आमचा वारकरी परिवाराचा मानस आहे. आणि याकरता ज्यांना जेवढं घडेल तेवढ्या प्रमाणात त्यांनी देणगी द्यायची. जे देऊ इच्छितात महाराज, जे मोठे आहेत, ज्यांच्याकडे भरपूर धनसंपत्ती आहे, गरीब आहेत अशा करता नाही, जे देऊ इच्छितात, ज्यांच्याकडे भरपूर प्रॉपर्टी आहे, धनसंपत्ती आहे, अशा लोकांनी आमच्या सुदाम दादाकडे म्हणा, आमच्या तुमच्या गावची एक सुपुत्री सुकन्या, जिची धर्माबद्दल खूप मोठी तळमळ आहे, तिच्या अंतकरणामध्ये खूप मोठा भक्तिभाव आहे महाराज. आमच्या नीला काकू तिच्या पाठीशी आहेत, आमचे जळबाजी काका तिच्या पाठीशी आहेत, आमचे आनंदराव काका तिच्या पाठीशी आहेत, आमचे सुदाम भाऊ स्वातीताईच्या पाठीशी आहेत, आमचे व्यंकट काका, आम्ही वारकरी परिवाराच्या पाठीशी आहेत. हे एवढे मोठे मोठे माणसं आहेत, याच्यात कोणी 1 रुपयासुद्धा घाळघोळ करणार नाही आहे. हे वारकरी संप्रदायाकरता पैसा जाणार आहे. म्हणून होईल तेवढं सढळ हाताने ज्यांना जेवढं घडेल, 2000, 3000, 4000, 5000, तुम्ही जास्तीत जास्त, आमचे संतोष भाऊ आहेत या पावती बुक त्यांच्याकडे सुद्धा दिलेली आहे आम्ही वारकरी परिवारामध्ये, तर तुम्ही होईल तेवढं सढळ हाताने देणगी देण्याचा प्रयत्न करा. देणगी देऊन तुमच्या जीवनामध्ये तुमच्या नातवांना पंतवांना सांगा, पंढरपूरला जा म्हणे, आम्ही बांधलेलं घर आहे, पांडुरंगाच्या जवळ सुद्धा आपलं घर आहे, असं आपल्या लेकरांना सांगता येतं. म्हणून देणगी स्वरूपात 1000 रुपये ते 500 रुपये कमीत कमी एवढी त्या देणगी देणाऱ्याची संख्या असली पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी देणगी स्वीकारल्या जाणार नाहीये. कमीत कमी 500 रुपये, जास्तीत जास्त आता 1000-10,000 पर्यंत सुद्धा देणगी देण्यात येईल. माझी काही महिला मंडळींना सूचना आहे, विनंती आहे, तुम्ही भागवताला नवस करा आणि नवस करून सांगा, हे भागवता मला मूल नाही, मी देणगी स्वरूपानं या आम्ही वारकरी परिवाराच्या शाखेला मी 1000-2000 दान देईल, सढळ हाताने मी मदत करेल, पण माझ्या घरात सुद्धा तुझा अंश आला पाहिजे. म्हणून तुम्ही नवस करा, सायास करा, भगवंताकडे व्रतवैकल्य करा, त्याच्यासोबत दानधर्म सुद्धा केलं पाहिजे. म्हणून सगळीकडे दान देण्यापेक्षा असं हे वारकरी परिवाराला तुम्ही दान द्या, तुमचा जय जयकार झाल्याशिवाय राहणार नाही.
माझा पंढरीश परमात्मा तुम्हाला 10 हातानं देईल, तुम्ही 1 हाताने सडळ दान करा. या ठिकाणी पावती आपल्या महाराष्ट्र राज्यातर्फे मान्यता असलेली पावती मिळालेली आहे महाराज. अशा प्रकारची आम्ही वारकरी परिवाराची ही पावती बुक आहे, ही पावती आहे. याच्यावर संस्थेचं नाव आहे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र राज्य. याच्यावर स्कॅनर सुद्धा आलेला आहे, याच्यावर नंबर सुद्धा आलेला आहे, अकाउंट नंबर सुद्धा आहे. हे पैसे कोण्या वैयक्तिक एका माणसाकडे जाणार नाही, हा पैसा पूर्ण ट्रस्ट पद्धतीनं संस्थेला जमा होईल आणि सगळ्याच्या देणगीनं आम्ही पंढरपूर या गावामध्ये एक मोठी धर्मशाळा उभारण्याचं मानस आमच्या संस्थेकडून झालेलं आहे. म्हणून होईल तेवढं येळेगाव वासियांनी या ठिकाणी काय करायचे, देणगी द्यायची. आज कथेतला शेवटचा दिवस आहे महाराज. शेवटचं चरित्र आम्ही तुम्हाला सांगत आहोत. कृष्ण परमात्म्याच्या द्वारका नगरीमध्ये कृष्ण परमात्म्यावर अतिशय जीवापाड प्रेम करणारा पोरबंदर येथील राजा, पोरबंदर येथील गावामध्ये राहणारा एक सुदाम नावाचा गरीब ब्राह्मण. सुदाम ब्राह्मणाची पत्नी कोण? महिला मंडळीसाठी प्रश्न आहे, मी तर सांगतेच, फक्त तुम्हाला पाहूया. सुदामाच्या बायकोचं नाव काय? सुशीला. मला सुलोचना ऐकू येऊ लागलं. सुशीला नावाची पत्नी आहे महाराज. सुशीला, सुदामाच्या पत्नीचं नाव सुशीला आहे. अतिशय सुशील आहे ती, चारित्र्यवान आहे. लेकरं आहेत सुदामाला. घरात एवढी गरिबी आहे, एवढी गरिबी आहे महाराज, खायाची पंचायत आहे. असा तो गरीब ब्राह्मण, बायको आहे. आताच नाही कृष्ण आहे का तो? हां कृष्णाला घेऊन या इथं. पण अजून बायका पाहिजेत कृष्णाच्या. एक खुर्ची द्या कृष्णाला बसायला. महाराज, कृष्ण परमात्मा द्वारकेचा राजा आहे आणि असा तो राजा सुदामाच्या लहानपणीचा मित्र आहे. सुदाम कुठं, तिथंही चालते, तिथंच ठेवा. पुढं जा रे, पुढं जा साई, पुढं जा, तिथं जा, त्या आजोबाजवळ जा. सुदामा आणि कृष्ण परमात्मा लहानपणीचे दोघं मित्र आहेत. लहानपणीचे मित्र आहेत महाराज. लहानपणीचे मित्र असताना लग्न झालं सुदामाचं. लक्ष देऊन चरित्र ऐका बरं, तुम्हाला कदाचित असं ऐकायला भेटलं नसेल. गुरुजीच्या घरी शिकायला असताना गुरुकडे एकाने फुटाणे आणून दिले एकदा गुरुमातेला. गुरुमातेला देत असताना हे असं गटोडं बांधून आणलं. देत असताना सांगितलं, हे बघ, हे फुटाणे कृष्णाला खायला देऊ नको. हे फुटाणे जो खाईल, हे मंत्रित आहेत, हे फुटाणे जो कोणी खाईल तो आयुष्यभर दारिद्र्य होईल. म्हणून हे फुटाणे तू कोणाला खायला देऊ नको, हे चणे कुणाला खायला देऊ नको महाराज. बायकोला नवरा सांगितला. हे एकांतामध्ये सांगत असताना सुदामजीनं हे ऐकून घेतलं होतं. वनामध्ये लाकडा आणण्याकरता निघाले सगळे लेकरं. शाळेमधले, गोशाळेमध्ये, आपल्या गुरुकुल पद्धतीने शाळा होती महाराज. निघालेले असताना सुदामाला वाटलं, असं काय कोण दिलं असेल बाबा हे चणे खाल्यानंतर दारिद्र्य व्हायचं. विचार करू लागला. आणि तेवढ्यात गुरुची पत्नी होती. तिनं काहीच विचार न करता ते चण्याची पोटली उचलली. अरे पोरवा, सगळेजण लाकडं घेऊन येताना
सगळ्याजणी येताना वाटून घेऊन खा, सगळेजण थोडं थोडं खा आणि घरला लाकडं घेऊन या, स्वयंपाक करते मी. नवऱ्यानं सांगितलं हे देऊ नको, तरी तिनं दिली महाराज. ऋषीची पत्नी देऊन टाकलं. सुदाम्याला वाईट वाटलं. गुरुजीनं तर सांगितलं हे चणे कोणी खाल्लं तर तो काय होईल, दारिद्री होईल. हे चणे जर माझा कृष्ण खाला तर तो दारिद्री होईल. त्याला तर जगाचं राज्य सांभाळायचंय, तो दारिद्री झाला तर कसं होईल. म्हणून वनात गेल्यानंतर धो धो पाऊस पडू लागला आणि पाऊस पडल्यानंतर जिकडं तिकडं पूर येऊ लागला. सगळेजण झाडावर चढून बसले आणि झाडाच्या बुडाच्या फांदीवर सुदामा बसला होता. बाकीचे लेकरं झाडावर वरी गेले आणि सुदामा टोकाला बसला. बसल्या ठिकाणी ते जेवढी दिली होती ना बांधून शिदोरी, तेवढी सोडली. तो एकटाच खाऊ लागला महाराज. देवाला दिलं. लोक म्हणतात देवाला न देता खाला म्हणून दारिद्री झाला. नाही, देवाला न देता खाला म्हणून दारिद्री झाला असं नाहीये हो. ते चणे देव खाल्यावर दारिद्री होणार होता. देव दारिद्री झाला तर कृष्ण दारिद्री झाला हे सुदाम्याला पाहावं वाटत नव्हतं. म्हणून देवाला न देता स्वतः खाला, म्हणजे दारिद्री मी झालो तरी चालेल. याच्यामुळं 2800 दारिद्र्य सुदामजीकडे होतं. अतिशय दारिद्री होता महाराज. बायको होती, सुशीला बायको होती. भगवंताचं नामचिंतन करायचं, 5 घरं मधुकरी मागून आणायची, कोणी दिलेलं खायचं, असं जीवन जगायचं. एका दिवशी सुदामजीला आपल्या मित्राची आठवण झाली. द्वारकेचा राजा झाला आपला कृष्ण, द्वारकेचा राजा झाला. मग काय करावं, द्वारकेचा राजा झाला, त्याची आठवण झाली. आठवण झाल्याबरोबर माझा एक कृष्ण मित्र होता, बायकोला सांगू लागलं. बायको म्हणली काय करतो तुमचा मित्र. तो म्हणला माझा मित्र आता द्वारकेचा राजा आहे ग, राजा आहे. राजा आहे म्हणल्याबरोबर बायको म्हणली मग राजा आहे तर भेटायला तरी जा की. महाराज आपला नवरा एवढा स्वाभिमानी आहे, सुदाम ब्राह्मण एवढा स्वाभिमानी आहे की तो कोणापुढे काही मागतच नाही, हात पसरत नाही. आपल्या मालकाला कसं म्हणावं की तुम्ही द्वारकेच्या कृष्णाकडे जा आणि आपल्याला काहीतरी मागून आणा आपल्या संसाराकरता, कसं म्हणावं. आपले मालक तर ऐकणारे नाही आहेत. मग त्याकरता तिनं सांगितलं काही नाही हो म्हणे, तुम्ही तुमच्या मित्राला नुसतं भेटायला जा. भेटायला जा म्हणलं तर तो म्हणला मी जाईल. पण काय आपली अवस्था आहे, कसं भेटायला जावं, आपल्याकडे तर काहीच नाही. काही नसेल तर नसेल, तुम्ही जा, मी व्यवस्था करते. कारण शास्त्र सांगतं महाराज मित्राकडे रिकाम्या हाताने जायचं नाही, माहेरी जाताना रिकाम्या हाताने जायचं नाही, गुरुकडे जाताना रिकाम्या हाताने जायचं नाही, देवाकडे जाताना रिकाम्या हाताने जायचं. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा बरं. सासरी जाताना रिकाम्या हाताने जायचं नाही, माहेरी जाताना रिकाम्या हाताने जायचं नाही, गुरुकडे जाताना रिकाम्या हाताने जायचं नाही, मित्राकडे जाताना रिकाम्या हाताने जायचं नाही, आणि भागवताला येताना रिकाम्या हाताने यायचं. पैसे घेऊन या असं म्हणत नाही मी, साखर तरी घेऊन या आहे ना, होईल तेवढं जीवनामध्ये दानधर्म करायचं. आणि तो निघाला. बायकोनी 5 घरून 5 मुठी तांदूळ मागून आणलं, असं चरित्र आहे. तांदूळ मागून आणले महाराज, तांदूळ मागून आणले. एका ठिकाणी चिंदकात बांधले. 5 घरचे तांदूळ होते, एका घरचे नव्हते. आता 5 घरचे लोक एकसारखे तांदूळ खातात का? नाही महाराज. कोणी कणी खातं, कोणी कोपनचे खातं, कोणी चांगले खातं, कोणी बीपीटी खातं, कोणी कोलम खातं. असे 5 प्रकारचे 5 घरचे तांदूळ. त्याच्यातून सुशीलेला भगवान श्रीकृष्णाला संदेश पोहोच करायचे. देवा जे तांदूळ आम्ही खातो ना ते सुद्धा आमच्या घरचं नाहीये, एवढी अवस्था आमची बिकट आहे. देवाला पाहिल्यावर कळेल म्हणे, 5 घरचे तांदूळ मिक्स केल्यावर ते देवाला कळेल. हा संदेश त्या सुशीलेला भगवंताला द्यायचा होता. 5 घरचे तांदूळ मागून आणले, पुरचंडीत बांधलं आणि अंगावर टाकलं. आणि तो सुदामा कृष्णाच्या भेटायला कृष्णाच्या गावाला निघालेला आहे. सुदामा म्हणतो देवा मी दुःखी झाल्यावर तुला आनंद वाटत असेल तर मी असाच राहायला तयार आहे. मेरे रोने से तुमको जो आए हसी,
मेरे रोने से तुमको जो आए हंसी, मैं रो रो के तुमको हंसाया करूं, मैं रो रो के तुमको हंसाया करूं. देवा, माझ्या रडण्यानं जर तू हसणार असशील ना तर मी दररोज रडायला तयार आहे. मी रडून रडून तुला हसवायला तयार आहे. मी रडल्यावर तुला आनंद भेटत असेल तर मी दररोज रडत राहायला तयार आहे महाराज. त्या सुदाम्यानं कृष्ण परमात्म्याचे पाया पडले, अंतकरणामध्ये त्याचं ध्यान केलं आणि भेटायला निघाला. भूक लगती है, प्यास लगती है, जिंदगी अब उदास लगती है, कैसे आऊं रे तेरे द्वारे कन्हैया, हर आस भी अब उदास लगती है. दूर नगरी, बड़ी दूर नगरी, कैसे आओ रे कन्हैया, कैसे आओ रे कन्हैया, तेरे द्वार का नगरी, दूर नगरी, बड़ी दूर नगरी, दूर नगरी, बड़ी दूर नगरी. अशा प्रकारे सुदामा कृष्ण परमात्म्याला भेटण्याकरता निघालेला आहे. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. ओ चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. से कह दो, ए थोड़ा थाम साई, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, तुझे भी सुदामा गरीब गया है, किधर भी सुदामा गरीब गया है.
एक बार जाकर के मोहन से कह दो, मिलने सका मुझे गरीब हो गया है, मिलने सुदामा गरीब हो गया है, गरीब हो गया है, मिलने सुदामा गरीब आ गया है। ओ सुनते ही दौड़े सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन हो, लगाया गले से सुदामा को मोहन। न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, खुशी का समा मेरे करीब आ गया है, मिलने सुदामा करीब आ गया है, सुदामा करीब आ गया है। ओ बराबर में अपने सुदामा बिठाए, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए हो, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए। न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, खुशी का समा तेरे करीब आ गया है, मिलने सुदामा करीब आ गया है, मिलने सुदामा करीब आ गया है, मिलने सुदामा करीब आ गया है, गोपाल कृष्ण भगवान की जय। अशा प्रकारे सुदामा कृष्ण परमात्म्याला भेटण्याकरता आलेले आहेत महाराज. पाय धुवा कृष्ण परमात्मा सुदामजीचे. माय माऊले पुढं या, ताट तांब्या द्या लेकराला. पाय धुऊ द्या कृष्ण परमात्म्यानं सुदाम्याचे. पायाची पूजा करू द्या, हळद कुंकू लावू द्या. कोणीतरी स्वाती सांग बेटा, सांग त्याला करायचं. या ठिकाणी कृष्ण परमात्म्याचे पाय धुवून घ्या. दोन्ही अंगठे धुतले तरी चालते. हे ताट घेतली. हा चला. अशा प्रकारे कृष्ण परमात्मा भेटायला अशा प्रकारे सुदामा कृष्णाला भेटण्याकरता आलेला आहे. कृष्ण परमात्म्याने सुदामजीला बसवलं महाराज. भागवतामध्ये असं चरित्र आलं की सुदामा अतिशय ज्ञानी भक्त आहे आणि प्रेमी भक्त आहे माझा महाराज कृष्णाचा. ज्ञानवान आहे आणि प्रेमवान आहे. अंतःकरणामध्ये अतिशय प्रेम आहे कृष्ण परमात्म्याबद्दलचं. सुदामाच्या अंतःकरणात प्रेम पाहिजे आणि भक्तीचा आदर पाहिजे. अशा प्रकारची भक्ती असावी महाराज. देवाला न सांगता सगळं काही कळत असतं, सांगायची गरज नाही. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वांबर परिहरीची न लगे. असा तो परमात्मा आहे. या ठिकाणी कृष्ण परमात्म्याने सुदाम्याचे पाय धुतले, पाद्यपूजा केली आणि कपाळावरून हात फिरवलं. कपाळावर जे लिहिलेलं होतं ना, त्याच्या कपाळावर लिहिलं होतं की तुझ्या आयुष्यभर तुझं दारिद्र्य राहील, ते पुसून टाकून देऊन अक्षयश्री लिहिलं होतं. म्हणजे तुझ्या जन्मामध्ये कधी तुला धनश्री लक्ष्मी भेटणारच नाही, ते काढून टाकलं. विजयश्री माझ्या कृष्ण परमात्म्याने सुदाम्याच्या कपाळावर हात फिरवताना भाग्याचा उदय झाला. सुदामजीला कृष्ण परमात्म्याने एवढं काही देऊन टाकलं महाराज. मित्र होता, विचारलं काहीतरी आणलास की नाही, काय चाललंय तुझ्या घराकडं. घराकडं कसं काय आहे म्हणल्याबरोबर सुदामानं सांगितलं लग्न केलो, बायको आहे, लेकरं बाळ आहेत, सगळा आनंदाचा संसार आहे. देवा माझ्यासारखा जगामध्ये कोणी सुखी नाही असं सुदामानं सांगितलं देवाला. खायाला नाही महाराज,
सुदामजीला. पण सुदामजी देवाला सांगतो, देवा जगामध्ये माझ्या इतका सुखी कोणी नाहीये महाराज, घरी खायची सुद्धा पंचायत आहे. असं आहे का? मग एवढं सुखी तुझा परिवार आहे, तर वहिनीनं माझ्यासाठी काही वाट लावलं का नाही खायला? काही करून पाठवलं की नाही? म्हणल्याबरोबर सुदामजी म्हणला, काना आता सुदामजी झाला, तिकडं सुदामा झाला. महाराज आताच मी ज्या पावती बुक बद्दल सांगितले त्या या ठिकाणी या ठिकाणी आम्हाला आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेला या ठिकाणी देणगी आलेली आहे. व्यंकटराव माधजी पाटील कंकाळ खडकुतकर यांच्याकडून 501 रुपयाची देणगी आलेली आहे. त्याचबरोबर मुंजाजी गणपतराव पाटील थोरे खडकुत यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची देणगी आलेली आहे. त्याचबरोबर रामराव नारायणराव आंबोरे यांच्याकडून सुद्धा 520 रुपयाची देणगी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आम्ही वारकरी परिवारातर्फे त्यांचं मनापासून स्वागत आहे. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळे वाजवून त्यांचं स्वागत करायचे. धन्यवाद धन्यवाद. हे घे स्वाती, हे पावती बुक मध्ये ठेव. अशाच प्रकारे असे पावती बुक तुमच्या गावामध्ये या ठिकाणी आमचे सुदाम दादा आणि आमचे संतोष भाऊ, आमची स्वातीताई, सगळ्यात पहिल्यांदा स्वातीताईनं बुक घेतलेलं आहे. स्वातीताई बाईले काय या गावची, पण तिच्या अंतकरणामध्ये भगवंताबद्दल खूप प्रेम भावना आहे. सगळ्यांनी तिच्या पावती बुकाला या ठिकाणी सहकार्य करून तिचं पावती बुक पूर्ण करून द्यावं अशी माझी सगळ्यांना विनंती आहे महाराज, विनंती आहे. म्हणून सगळ्यांनी सढळ हाताने वारकरी संप्रदायाला मदत करा. कृष्ण परमात्म्यानं सुदाम काकाकडे विचारलं, काही आणलं का नाही, मला काही आणलं का नाही म्हणल्याबरोबर देवाला आपण आणलेलं 5 घरचं मागून कसं द्यावं म्हणून लाजू लागला. लाजत राहिला तो. लाजत असताना सगळ्या देवाच्या 8 पट्टराण्या जवळ आल्या. त्यांनी ती पुरचंडी काढून घेतली. कमरेची पुरचंडी काढून घे, पोहे आणलेले काढून घे. कृष्ण सुदाम म्हणतो नको नको देवा, हे खाण्यासारखे नाही आहेत, नको नको तू खाऊ नको. पण कृष्ण परमात्मा न ऐकता त्या पोहे आणलेले सोडले महाराज, आणि ते खाण्याच्या रूपानं पाहू लागला. ते पाहिल्यानंतर देवानं पहिला घास खाला. 1 मुठ पोहे खाले. 1 घास देवानं खाल्याबरोबर एका मुठीवर पोया करता कृष्ण परमात्म्यानं सुदामजीला गाव सोन्याचा दिला. मुष्टीभर पोयासाठी गाव सोनियाचा दिला. मुठभर पोहे खाले महाराज. त्रिभुवनाची सत्ता देऊन टाकणार होता माझा कृष्ण परमात्मा. पहिली मूठ खाल्याबरोबर दुसरी मूठ उचलून खाणार, दुसरी मूठ उचलून खाणार. त्यावड्यामध्ये देवाच्या बायकांनी हात पकडलं कृष्णाचं. बस झालं म्हणे, हे लई भोळा आहे, आमचा मालक लई भोळा आहे, सगळं काही याला देऊन टाकून देईल म्हणे, आहे ना, एवढा भोळा आमचा मालक आहे. पहिली मूठ खाल्याबरोबर गाव सोन्याचं देऊन टाकला. सुदाम्याचं एकट्याचं घर सोन्याचं झालं नाही, सुदामजीच्या पुऱ्या गावचं घर, गावची घरं सोन्याची झाली. मुष्टीभर पोयासाठी गाव सोनियाचा दिला गा. एवढा उदार माझा परमात्मा आहे. मुठभर पोहे खाले आणि सुदामजीचं सगळं गाव सोनियाचं करून टाकलं. दुसरी मूठ खात असताना कृष्ण परमात्म्याच्या बायकांनी हात पकडलं आणि आवरून घेतलं. कृष्ण परमात्म्याला खाली बस, खाली बस, तिला घे खाली. अशा प्रकारे माझ्या कृष्ण परमात्म्याने गाव सोनियाचा दिला. दुसरी मुठीला सगळ्या बायकांनी आडून धरलं महाराज. देवाचं काही चाललं नाही. दुसरी मुठीला सगळ्या पकडून सगळ्या 8 जणींनी खाल्लं आणि 8 जणीनं खाल्यानंतर एका मुठभर पोयासाठी माझ्या कृष्ण परमात्म्याने सुदाम्याला गाव सोनियाचं दिलं. सुदामजी भेटून गावाकडे आला. पाहू लागला ही नगरी कोणाची. सगळे म्हणू लागले सुदाम देवाची, सुदाम देवाची.
तो म्हणला एवढी नगरी सोन्याची कशी काय झाली? परमात्म्याने दिली. ज्ञानवान भक्त देवाकडून काही स्वीकारत नाही. देवाला प्रार्थना केली, देवा तुम्ही माझ्यावर जर प्रेम करत असाल तर तुम्ही हे दान दिलेलं सगळं वापस घ्यावं. पुन्हा मी भक्तीच्या मार्गातून तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे कृष्ण भक्तीनं पावन झालेला सुदाम्यानं भगवंताच्या भक्तीचा आनंद घेतला आणि शेवटी परमात्मा स्वरूपाला प्राप्त झालेला आहे. अशा प्रकारे श्रीमद भागवताची पवित्र पावनीय कथा आज पूर्ण झालेली आहे. महाराज तुमच्या गावात कधी 7 दिवस निघून गेले कळालंच नाही. येडेगावला आल्यानंतर मला नियोजन खूप चांगलं वाटलं. ते पुजारी, माझ्या महिला मंडळी, आमचे आनंदराव काका आमच्या प्रतीक्षेतच स्वयंपाक करून तयार होता. व्यंकटराव काका त्यांची मंडळी, हे आमचे काकू, आमच्या संतोष अण्णाच्या घरचे, आमचे ताई, आमच्या राजू दादाच्या घरचे. तुमच्या मालकाचं नाव काय? हा, मारुती पाटील. सगळेजण तयारच होते महाराज. सगळ्यांची उपस्थिती तयार, सगळे एवढे लई जोड्या पूजेचे आमची वाट पाहत होते. आमच्या इकडं 2 ते 5 कथा असते. पहिल्या दिवशी 3 वाजतात सुरुवात करायला आणि आमचं एवढं लेकरा बाळाचं एक कुटुंब घेऊन आम्हाला निघायला पहिल्या दिवशी उशीर झाला. अतिशय आनंदानं या सप्ताह कमिटीचे अध्यक्ष असणारे आमचे आनंदराव काकांनी, आमचे संतोष भाऊनी, आमच्या व्यंकटराव काकांनी, आमच्या काळोबा काकांनी, सगळ्यांनी या ठिकाणी अतिशय सुंदर अशी व्यवस्था केली. आमची साऊंड सिस्टीम 1 नंबर आहे महाराज. 1 नंबरचं टेंट आहे गावामध्ये. मंदिराच्या बाजूला एवढं सुंदर परिसर, एवढं सुंदर मंदिर खरंच मी नांदेड जिल्ह्यामध्ये कुठं पाहिलेलं नाही. एकदा जोरदार टाळ्या वाजवा आपल्या मंदिराकरता. काय माझ्या मारुतीरायाची कृपा आहे. अतिशय सुंदर मंदिर या ठिकाणी आहे. अतिशय सुंदर सगळी साऊंड सिस्टीम आहे. अरे कुठे असते माईक चालू आहे. सुंदर अशा रीतीनं सगळी व्यवस्था आमची झालेली आहे. तर आम्ही अजून पुन्हा येऊ. हा, महिला मंडळ मला एक सांगा, तुम्हाला कथा पुढच्या वर्षी पण ऐकायची आहे का नाही? आहे? कुणाला वाटतं कुणाची माझी कथा ठेवावी, मी यावं असं वाटतं का? हात वर करा म्हणे. मी यावं असं वाटते त्यांनी हात वर करा. न भीता करा. काही तुम्हाला पट्टी मागणं चालले? न भीता कोणाला ऐका वाटते? न भीता हात वर करा. हात असं वर करा. असं पुरुष मंडळीपैकी कोणाला वाटतं ताईची कथा व्हावी? हात वर करा. अरे वा, पुरुषाकडून जास्ती सहभाग आहे महाराज. आता एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा गडे तुमचंच. धन्यवाद. भरभरून कथा ऐका. नितांत प्रेम करा भगवान परमात्म्यावर. माझं म्हणणं एवढंच आहे. कथे करता तुम्ही सुद्धा सगळ हाताने पट्टी देत चला. मी बऱ्याच गावात कथेला गेल्यानंतर असं सांगत असते, तुम्ही 365 दिवस काम करता की नाही मालकाच्या घरी? करता की नाही माय? तर मालकाला काय मागायचं? 2 दिवसाची मजुरी द्या. 365 दिवस आम्ही तुमच्याकडे काम करताना 2च दिवसाची मजुरी द्या. किती? 500 रुपये. 250 500 रुपये आम्हाला द्या म्हणे. साडी घ्यायला नको, हे 500 रुपये आमचे भागवताला. असं जर केलं ना, या कथेमध्ये माझ्या कलाकार मंडळींनी मला अतिशय सुंदर पद्धतीने साथ केलेली आहे. आमचे तुकाराम महाराज चांडोळकर, आमचे व्यंकट महाराज चांडोळकर आणि त्याचबरोबर आमचे आकाश पाटील एकलारकर यांनी सुद्धा या ठिकाणी सुंदर असं कथेला मला साथ दिलं. त्याबद्दल मी मनस्वी त्यांचं आभार व्यक्त करते. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजून आमच्या कलाकार मंडळींचं स्वागत करावं. आणि अशाच पद्धतीनं आमच्या येळेगावमध्ये भगवंताबद्दलचं प्रेम या ठिकाणी अशाच प्रकारे भेटावं. सगळ्याच्या अंतकरणामध्ये भगवंताच्या बद्दलचं प्रेम निर्माण व्हावं एवढी सदिच्छा व्यक्त करते. 7 दिवस बोलत असताना
कथेच्या माध्यमातून मी तुमच्या पुढं बोलले. हे बोलत असताना कधी माझ्या तोंडातून एखादा चुकीचा शब्द गेला असेल, माझ्या माईमाऊल्यांनो आणि पुरुष मंडळींनो, मला मुलीसारखं तुम्ही लोकांनी प्रेम केलं. हे करत असताना माझे काही शब्द कधी चुकीचे गेले असतील तर सगळ्यांनी मला मोठं अंतःकरण करून माफी द्यावी. कारण मी लहान आहे. माझी एकच इच्छा आहे महाराज, मला जास्त काही नको. सेवा करत 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 माझ्या जीवनाचा शेवट व्हावा. असंच कुठंतरी भागवताची कथा करताना किंवा असंच कुठंतरी भगवंताचं नामचिंतन करताना, कीर्तन करताना मलाही माझ्या जीवनाचा शेवट व्हावा. याच्या पलीकडं मला भगवंताला काहीच मागायचं नाही. या भगवत भक्तीमध्ये माझ्या जीवनाचा शेवट व्हावा एवढीच प्रार्थना करून झालेली सेवा म्हणण्यापेक्षा करून घेतलेली सेवा भागवताच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम आहे. सगळेजण माझ्या मागे एक श्लोक म्हणा. सच्चिदानंद